आता पंचायत अशी आहे मुलाकात व्यासपीठ पर हुई, इस मंच पर हुई। की त्यांनी मला अब पंचायत ऐसी है कि उन्होंने उद्धव मुझे ठाकरे असं सम्माननीय बोललेले कह दिया, सम्माननीय कह दिया। अब इस बात की पंचायत हो रही है। सम्माननीय उद्धव ठाकरे ऐसा मुझे कहा। ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। और ये सहज ही है कि म्हणून माझ्या भाषणाची उनका भी सुरुवात कर्तृत्व करताना सभी ने देखा है। सन्माननीय राज ठाकरे इसलिए अपने भाषण की शुरुआत करते हुए मैं सम्माननीय राज ठाकरे बांधवांनो भगिनींनो और यहाँ जमा हुए मेरे सभी मराठी हिंदू भाइयों बहनों और माताओं, माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। ये एक अप्रतिम कारण आजच्या कार्यक्रमाची मौका घोषणा है। झाल्यानंतर मेरे भाषण की कोई ज़रूरत है ऐसे मुझे लगता नहीं, साहजिकच आहे लेकिन आज के कार्यक्रम की घोषणा होने के बाद ये सहज है कि सभी का ध्यान पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या इस भाषण की ओर है। एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे। पर व्यक्तिगत तौर पर मुझे लगता है कि हमारे भाषण से ज़्यादा आज हमारा एक साथ दिखना ये ज़्यादा महत्वपूर्ण है। सगळेजण बसलेत, जानी जानी सबसे पहले मराठी भाषेसाठी पक्ष भेद विसरून सामने बैठे हुए एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली। जिन लोगों ने सगळ्यांना धन्यवाद। मराठी भाषा के लिए त्याच्यात आहेत, सगळेच आहेत, पक्ष मुंगेकर साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, सगळेच आहेत। भेद को भूलकर महादेवराव बसले, मराठी भाषा की मुट्ठी दिखाई है, उनका मैं धन्यवाद करता हूँ। अलग अलग पार्टी के नेताओं के नाम ले रहे हैं। असं होतं। पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला। हमारे बीच में जो अंतर था अपेक्षा नहीं है, वो दूर हुआ। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। एक साथ आए हैं एक साथ रहने के लिए। आणि मला कल्पना है और इस बात का मुझे अंदाजा है कि अनेक बुआ महाराज आज मुझे इस बात का अंदाजा है कि कई कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय, बुआ महाराज यानी कि कोण गावी जाऊन अंगाला पंडित दुपारी तांत्रिक करत मांत्रिक असेल, ये लोग बहुत बिजी होंगे। कोई रेडे कापत असतील, नींबू काट रहा होगा, कोई तंत्र मंत्र जादू टोना कर रहा होगा। या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो आहोत। उन सबको कह देता हूँ कि ये सारी अंधश्रद्धा के खिलाफ मेरे दादाजी ने लड़ाई लड़ी थी। नाही, सगळं आपणच करून ठेवलेलं आहे। ये सब हमने ही करके रखा है। भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही। मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजनैतिक आणि आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे। वापरायचं आणि फेकून द्यायचं। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत। बीच के वक्त में हमने देखा है आजपर्यंत कि वापर करून कुछ लोगों ने हमें इस्तेमाल किया और फेंक दिया, लेकिन अब हम दोनों मिलकर डोक्यावरती जर का शिवसेना तुम्हें फेक प्रमुख असतं तर देंगे। तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये? कोणत्या भाषेत बोलत होतात? अरे अगर शिवसेना प्रमुख नहीं होते तो तुम लोग को इस महाराष्ट्र में पूछता कौन सी भाषा में बोल रहे थे? एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मोदींची शाळा कोणती? सगळ्यात उच्च शिक्षित आहे। अभी सब राज के सबके स्कूल के बारे में पूछ रहे हो। मेरा एक ही सवाल है, मोदी का कौन सा स्कूल है? मध्यंतर मी बोललो ना, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे। मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं। मैंने बीच में कहा था ना कि ये बीजेपी अफवाहों की फैक्ट्री है। हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्त बीच में इन्होंने कहा था ना, उद्धव ठाकरे ने हिंदुत्व छोड़ दिया। जास्त कडवट कट्टर हिंदुत्व हिंदू आहोत। किसी भाषा के अधीन नहीं है।
हम तुम्ही काय आम्हाला मराठी हिंदू बोलने वाले शिकवताय? कट्टर देशाभिमानी हिंदू हैं। 92-93 साली जेव्हा अरे तुम क्या हमको हिंदुत्व सिखा रहे हो? जे काय घडलं, देशद्रोही मातले होते, 1992-93 साल में जो कुछ भी हुआ, शिवसैनिकांनी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी, देशद्रोही मराठी माणसांनी वाचवलेलं आहे. सामने आए थे, तब एक हिंदुत्व देवेंद्र फडणवीस हिंदू के आज तौर जी पर जोरदार बातमी आली सगळीकडे. मी इकडे बातम्या आणल्या आहेत. हमारे मराठी लोगों ने सबको बचाया था। भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. ये देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्रामध्ये चैनल्स को कहा कि मराठी भाषा के माणूस नाम पर न्याय मागण्यासाठी गुंडागिर्दी नहीं चलेगी। आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. महाराष्ट्र में आवाज मराठी आम्ही माणूस गुंड. अगर न्याय मांगने के लिए न्याय आंदोलन मांगने करेगा के लिए और तुम उसे आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय गुंडा कहोगे, तुमच्या दरबारी न्याय तो हाँ मागत ठीक है, हम असाल, गुंडे आम्ही गुंडे हैं। करूच. न्याय मांगना गुंडागर्दी नहीं है। पण हे सगळे राजकीय वाडगे अगर न्याय के लिए गुंडागिर्दी करनी पड़ेगी देवेंद्र फडणवीस तो हाँ हम यांचं गुंडे हैं। आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला सका पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवतं. हे असेच तेव्हाचे जो देवेंद्र दिल्लीत फडणवीस बसतो, के वक्तव्य को सुनकर मुझे तसे संयुक्त काय महाराष्ट्र सरकारचे राज्यकर्ते असतात का जो ते आंदोलन हुआ था उसमें सका पाटिल ने जो कहा था उनके वक्तव्य याद आता है। त्यांना मी बाडगे म्हणतो. पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपल्याला आपण मिळवली. आपण म्हणजे आपण मराठी माणसांनी. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन में तेव्हाही हमने मुंबई ली, तत्कालीन हमने जे मतलब सत्ताधारी हम होते, मराठी एवढे लोगों ने काँग्रेस मुंबई को होते ली। तेव्हा सत्तेवर होते. मुंबई मराठी तब के जो माणसाला कांग्रेस के द्यायला तयार सत्ताधारी नव्हती. थे, आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस म्हणजे आज जे बोलतात ना आम्ही मराठी मुंबई नाही को का? मराठी अरे माणूस तुम्ही को नुसतं नावाने देने को मराठी तैयार आहात, नहीं तुमच्या थे। अंगात मराठी रक्त आहे की नाही आता तपासावं लागेल. और आज जो लोग बोलते हैं हम मराठी नहीं है क्या, सखा पाटील बोलले उनसे होते. पूछना है कि तुम सिर्फ नाम यावत के समजा मराठी हो, दिवा तुम्हारे करो. खून में मराठी है क्या? मुंबई इसकी जांच होनी महाराष्ट्राला चाहिए। मिळणार नाही. कशी नाही मिळत. झुकवलं, वाकवलं, गुडघ्यावरती आणलं मराठी माणसांनी. आणि मुंबई आपल्या हक्काची तुम्ही आता जी घोषणा उस वक्त कह रहे थे लोग मुंबई मुंबई आपल्या मराठी हक्काची आपण लढून आपण मिळवून घेतली. लोगों को मिलेगी नहीं, कैसे नहीं मिलेगी, ली, लड़कर हमने मुंबई को लिया। कशासाठी हा सगळा तुम्ही गोळ घालता. पण याच्या मागे मी जे माझ्या डोक्यात जो एक किस विचार वजह से पडतो आप ये की पूरा विवाद कर रहे हो? हे यांचं सध्या जे काय चालू आहे म्हणजे आधी आपल्याला सुद्धा वाटलं होतं. कारण तेव्हा काश्मीरमध्ये 370 कलम होतं. ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती एक तब निशाण, कश्मीर एक में विधान, अनुच्छेद एक 370 था, विधान. उसको हटाने के लिए शिवसेना ने मदद की थी। बरोबर. देश एक असला पाहिजे. एक निशान, एक संविधान एक प्रधान, असलं पाहिजे. एक विधान, निशाण सुद्धा एकच. देश एक ही होना चाहिए। तिरंगा असला पाहिजे. भाजपचं भांडी पुसायचं फडकं असलं निशान पाहिजे. भी एक ही होना चाहिए और वही हमारा तिरंगे होना चाहिए। फडकं म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाहीये. पण ते सगळं चाललंय एक 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 एक. त्याच्यानंतर आता नवीन एक टुमणं काढलं, वन नेशन वन इलेक्शन. म्हणजे हळुवारपणाने हे सगळं अभी इन्होंने एक नया एक शिगुफा करत. छोड़ा है, वन नेशन वन इलेक्शन। हिंदू हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही हिंदी, कितीही कमिट्या हिंदू, करा, हिंदुस्तान. हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही. हिंदू और हिंदुस्तान हमें मान्य है, लेकिन हिंदी की अनिवार्यता हमें मंजूर नहीं। एक फेक नरेटिव्ह पसरवायचं. हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं, उद्धव ठाकरेच्याच काळातलं फेक उद्धव नैरेटिव ठाकरे फैलाया एवढं जा रहा काम है। करत होता, मग पाडलं कशाला गद्दारी करून. ताण्या बोंबललात तेव्हा. पण मी अभिमानाने सांगेन, माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी इकडे बसले, जितेंद्र आव्हाड, मैं अभिमान से कहूँगा, मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मेरे मराठीची मंत्रिमंडल सक्ती के केली जो होती. सहकारी थे, आणि जितेंद्र केलीच. आव्हाड या फिर याचा दूसरे मला कोई थे, अभिमान आहे. मैं जब मुख्यमंत्री था तब मैंने मराठी को अनिवार्य किया था और इस बात का मुझे अभिमान मराठी है। भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागली. का करावी लागली? कोण आहेत आमच्या मराठी मराठीचे भाषा महाराष्ट्र दुश्मन में कोण आहेत? अनिवार्य करनी पड़ी। क्यों करनी पड़ी? पण मराठी के दुश्मन कौन है? महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले. ही गुंडगिरी नाही हो. महाराष्ट्र में मराठी अनिवार्य करने के बाद फिर कुछ लोग कोर्ट में गए, ये गुंडागर्दी नहीं है क्या? अरे वो कल को कोई वो भेड़िया नाम है क्या उसका? यांची सगळी क्या नाम है पिल्लावर उसका? आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. ये सब इन्हीं के पिल्लू हैं।
आपण ज्या काही गोष्टी केल्या तोड़ो होत्या, फोड़ो और राज्य करो। हे म्हणतात म्हणे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं? हमने जो बातें शिवसेना म्हणजे आता राज मी कही तुला थी, माझ्यासोबतच घेतो कारण आपण जेव्हा एकत्र ये कहते हैं कि शिवसेना ने आज तक क्या त्याच्यामुळे किया। आपलं सगळं तेव्हाच म्हणतोय आपला एवढ्या वर्षाचा कालखंड मराठी माणूस म्हणे मुंबई बाहेर नेला, मराठी माणूस आम्ही मुंबई बाहेर नेला। कहते हैं मराठी मानुस मुंबई के बाहर चला गया। 14 सालानंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्र अगर मराठी मानुस को हमने मुंबई के बाहर भेज दिया, अगर आपको लगता है तो 14 साल आपने जो कुछ भी किया महाराष्ट्र और मुंबई का, मुंबई के महाराष्ट्र के उद्योग धंधे सब यहाँ से भगा के ले गए। आपल्याकडे येणारे उद्योग धंदे, आर्थिक केंद्र, व्यापार, बड़े बड़े ऑफिस, हमारी तरफ आने वाले उद्योग धंधे जो मेरे वक्त में आ रहे थे वो सब किधर गए? क्या उतना ही हिंदुस्तान है, उतने ही लोग हिंदू हैं, आम्ही सगळं करत होतो, केलं होतं। उतने ही हिंदू हैं। तुम्ही पहिल्या हम सब कुछ कर रहे थे, सब कुछ किया था। आणि तुम्ही आमचं सरकार पाडलं, याचं कारण तुमचे जे मालक तिकडे बसलेले दोन व्यापारी, लेकिन गद्दारी करवा के तुमने हमारी सरकार गिराई, क्योंकि वो जो 2 व्यापारी है ना, इतक्या वर्षाचं सगळं उनका बूट चाटने के लिए तुमने ये सब किया है। सहन करत 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 आपण आलो, आपल्या डोळ्या देखत सगळे लचके तोडले जात आहेत, आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्टा आपल्या डोक्यावरती बसतायत। किती काळ सहन करायचं? हम दोनों को लड़वाया जाता है। प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची। आता हर बार कुछ होगा तो झगड़ा करवाने का। म्हणजे आम्ही एकत्र येणार, अभी भी यही होगा। निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? हम एक साथ आएंगे और चुनाव तक एक साथ रहेंगे कि नहीं रहेंगे। कुछ लोग ऐसा कहेंगे कि इन लोगों का माँ मराठी वाला नहीं है, माँ मतलब महानगर पालिका का है। अरे मैं कहता हूँ हमारा माँ जो है वो महाराष्ट्र का माँ है। आमची सत्ता सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, आज कोई चुनाव नहीं है। येते आणि सत्ता जाते। अरे शिवसेना प्रमुख ने कहा है कि सत्ता का क्या है, सत्ता आती और जाती रहती है, दर वेळेला संकट लेकिन आलं हमारी की आपण ताकद सगळे हमारी मराठी एकजुटता में एकवटतो। होनी चाहिए। आणि संकट गेलं की आपण हर बार संकट आता है तो हम सब मराठी एक साथ आते हैं, नतद्रष्टपणा आता करायचं नाही। और अजिबात करायचं अगर नाही। जब संकट चला जाता है तो हम आपस में ही लड़ने लग जाते हैं मराठी लोग। ऐसा बिल्कुल करना नहीं है। गेल्या विधानसभेत त्यांनी जे काही केलं, बटेंगे तो कटेंगे, पिछले विधानसभा में उन्होंने जो किया था, बटेंगे तो कटेंगे, हिंदू मुसलमान तर केलंच। हमको क्या लगा था त्यांनी खास करून केलं ते मराठीतूनमध्ये केलं। कि हिंदू के बारे में, यांची नीती आहे ती अशीच आहे। लेकिन उन्होंने क्या किया, इन्होंने मराठियों को बांटा। गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीत एक जो असा गुजरात माहोल में होता, उन्होंने नरेंद्र किया, मोदी तेव्हा का त्यांच्या नंतर असेल माहिती नाही मला, लक्षात नाही। वातावरण असं पेटलं होतं गुजरातमध्ये। गुजरात में की बस पिछले आता के पिछले पटेल चुनाव में त्याला उन्होंने आपटेल। जो किया था कि पण त्यांनी काय केलं बरोबर? गुजरात में पटेलांना वातावरण भडकवलं, ऐसा हो गया था कि पटेलांना वेगळं केलं आणि पटेल ही पटेल तर सगळे एकत्र इनको केलं। निपटा देंगे, लेकिन इन्होंने क्या किया, पटेलों को हरियाणामध्ये पण भड़काया तेच केलं। और पटेलों को अलग किया। जाट लोकांना भडकवलं, जाट हरियाणा लोक में भी यही एकत्र किया। झाले, त्यांनी वेगळं केलं आणि जाट लोगों को भड़काया, समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता। जाट लोग एक हुए लेकिन उनको अलग किया, महाराष्ट्रामध्ये तेच केलं और फिर उनको अलग करके वहाँ अपनी सत्ता स्थापना कर ली। महाराष्ट्र में भी यही किया, महाराष्ट्रियों को उकसाया, बघा ते एकत्र झाले, तुम्ही जर का फुटला और तर ते तुमच्या डोक्यावर बसतील। उनके बीच में, महाराष्ट्रीयन लोगों के बीच में बटेंगे तो कटेंगे ऐसा डर राज्य करायला लागले। फैला दिया और मराठियों को मराठियों से लड़ाया आणि आपण त्यांच्या और पालख्या व्हायच्या। दिल्ली का गुलाम बनाने की कोशिश की। नुसते पालख्यांचे भय होणार की तुम्ही कधीतरी आपल्या माय मराठीला पालखीमध्ये सन्मानाने बसवणार आहात। बस झालं आता यांची और हम उनको पालकी में बिठाएंगे, बस हो गया। एकमेकांमध्ये भांडून अब इनकी नींव त्यांचे जे उड़नी काही चाहिए। डाव आहेत ते करत असतात। मी पेपरमध्ये बघितलं, काल बघितलं, आज बघितलं, आमचे पंतप्रधान जगभर फिरतायत। काय तो पेपर में मोठा देखा पट्टा हमने, घातलाय, स्टार कल ऑफ देखा, घाना। आज देखा, हमारे प्रधानमंत्री दुनिया घूम रहे हैं, कुठ्याला घाना देश, बड़ा पट्टा डाला हुआ है। इकडे घाण आणि तिकडे घाना, स्टार ऑफ घाना। पण एका बाजूला स्टार ऑफ मोदींचा घाना, फोटो, यहाँ पर घाण कर दिया है, और वहाँ दुसऱ्या स्टार ऑफ घाना। बाजूला माझ्या महाराष्ट्रामधला एक तरफ मोदी का शेतकरी फोटो कर्ज और दूसरी बांधण्यात तरफ आलाय, त्याला बैल सुद्धा तर पोचत नाही। मेरे बैल महाराष्ट्र मिळत नाही, म्हणून त्या का
किसान कर्ज में डूबा हुआ है, उसको बैल तक नहीं मिल रहे हैं और वो खुद ही अपने कंधे पर हल डालकर खेती कर रहा है। और वहाँ पर हमारी दूसरी तरफ हमारे प्रधानमंत्री स्टार ऑफ घाना बने हैं। आजच पेपरमध्ये बातमी आले, शर्म आनी चाहिए। 2 बातम्या आल्या, आज ही पेपर में खबर आई, बहिणीचं पोर्टल आता बंद, नव्या 2 खबर आई होणार नाही, बसा बोंबलत होता कि लाडली बहन योजना का पोर्टल अभी बंद होने वाला है। संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या और महाराष्ट्रामध्ये उससे भी भयानक बात यह है महाराष्ट्र आता थांबणार नाही। कि पूरे देश में सबसे ज्यादा कर्ज बाधित किसान अगर कहीं है तो वो महाराष्ट्र में है। ती काय खेळी आहे, आपापसात भांडवायचं। मी और इनका ये जो एक खेल साधी है गोष्ट केली होती, आपस में लोगों को इथे लड़वाने तुम्हाला का। माहिती असेल, आपण तिकडे चौपाटीला जिकडे बिर्ला मातोश्री बिर्ला क्रीडा केंद्र काय आहे, मराठी रंगभूमीचं दालन, मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन, त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश वगैरे राजा सगळं झालं, आराखडा मंजूर केला मी। आणि 2-3 महिन्यापूर्वी बातमी आली की तो आराखडा यांनी केराच्या टोपलीत टाकला। मराठी रंगभूमि बनाने का प्लान मैंने मंजूर किया था, मराठी भाषा, लेकिन बाद में पता चला कि वो जगह इनकी मालिक के मित्र को दे दी गई है। ये क्या तुम्हारे मराठी का अभिमान है? अजित पवार होते उपमुख्यमंत्री, मराठी भाषा भवन का भूमि पूजन मैंने किया था, अजित पवार उप मुख्यमंत्री थे। कहाँ गया मराठी भाषा भवन? का तुम्ही आमच्यावरती सक्ती करता आहात? अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही क्यों तुम हमारे ऊपर इस तरह की अनिवार्यता ला रहे हो, हमारी मराठी को मार रहे हो? हम किसी भाषा के विरोध में नहीं हैं। आमची शक्ती काय की एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोकं वर नाही काढणार, पुन्हा डोकं वर काढणार। और हम आप पर ऐसी अनिवार्यता दिखाएंगे सगळ्या गोष्टींकडे आपण कि आप आज एकत्र सिर नहीं आलेलो उठा आहोत। पाओगे। पुन्हा आपल्यामध्ये काड्या घालण्याचे उद्योग होतील। आणि इन त्यांचा तमाम मुद्दा बातों के सुरू लिए आहे। हम एकतर एकत्र आए हैं। मी नेहमी सांगतो, कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलू नका। येथील मस्त एक बात और मैं कह रहा हूँ, किसी की शादी में बीजेपी वालों को मत बुलाना। आणि त्याला नवरा बायको भांडण लावून आएंगे दुसऱ्या लग्नात मस्त जेवायला श्रीखंड बासुंदी मुर्गी उर्गी खाएंगे और बरं, हस्बैंड एवढं वाइफ तुम्ही में करा, पति पत्नी में नाहीतर झगड़ा कोणी लगाकर कोण दूसरी घेऊन शादी में जाते। चले जाएंगे। कारण ह्यांचं स्वतःचं असं इतना काही किया तो भी ठीक, नहीं तो लड़की लेकर भाग जाएंगे। कोणत्याही लढ्यामध्ये कधीही भाजपा नव्हता। अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप किसी भी हा लड़ाई सगळ्यात में शेवटी आला। बीजेपी नहीं था, नहीं थी। 57 ची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला। हे संयुक्त महाराष्ट्र में तेव्हा त्यांचा जो बीजेपी राष्ट्रीय नाव होतं जनसंघ, सबसे आखिर में आई थी। यांच्याकडनं जनसंघ आम्ही तब था देशाभिमान शिकायचा, यांच्याकडनं और आम्ही 57 के महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा। चुनाव में अलग हो गया। आणि आम्ही आपापसात भांडून यांना सगळं काही बहाल करून टाकायचं, या और हम सगळं विकून टाका, आपस सगळं में सत्यानाश करून टाका। लड़ लड़ के अरे आपली मुंबईच्या शिंदड्या उडवल्या जात आहेत। अख्खी मुंबई कोणाच्या सब रक्षात घालतायत? सत्यानाश कर रहे हैं। कोणाच्या बघत बसायचं सगळं म्हणजे आज मुंबई किसको दे रहे हैं? जमिनीचा मालक मुंबईमध्ये देखते असेल, बैठना त्याच्या है। मालकाचा मित्र आहे अदानी। कोणाची जागा, कोणी रक्त सांडलं, आज मुंबई में सबसे ज्यादा जमीन का कोई अगर मालिक है तो इनके मालिक का मित्र है। आपल्याला लाज वाटली पाहिजे। अरे त्यांनी तर रक्त सांडलं, बलिदान केलं, पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसू, आपल्याला लाज वाटली पाहिजे, शरम वाटलं पाहिजे। म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला लढायला लागेल। ठीक आहे, असतील होते मत पटली होती, पटले नसतील, पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालीसाला विरोध नाहीये। महाराष्ट्र में धर्म का रक्षण करना हमें करना है। मारुती स्तोत्र, हमें हनुमान चालीसा का विरोध नहीं है, लेकिन मारुति स्त्रोत क्यों भूल जाते हो? जय श्रीरामला विरोध नाहीये, मारुति स्त्रोत है ना, नंतर राम राम। हमारा जय श्री राम को विरोध नहीं है, म्हणणारे आम्हीच मराठी, आम्हीच मराठी। लेकिन मी आता जय श्रीरामची गोष्ट हम मराठी बोलते हैं ना, राम राम। समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे गेले, त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची गोष्ट.
आप हमें जय श्री राम बोलने कहते हो, लेकिन हमारे महाराष्ट्र में भी जय जय रघुवीर समर्थ बोलने वाले वापरा आणि फेका. संत होकर गए हैं. तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात. एक गद्दार ने कहा जय गुजरात. किती लाचारी करायची. मैं तो पुष्प पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी. अरे दाढीवर कितनी हात लाचारी ठेवून झुकेगा दिखानी नहीं है. साला. आप लोगों ने तशी हे गद्दार म्हणतात उठेगा पुष्पा नहीं पिक्चर साला. देखी ना, वो दाढ़ी में हाथ फिराकर कहता है झुकेगा नहीं साला. आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं. और ये गद्दार कहता है विचार मी म्हणतोय. उठेगा नहीं साला. अरे क्या नहीं उठेगा, अरे विचार तुम्हारे पास वगैरे मी उठने के लिए कोई म्हणतोय. विचार ही नहीं है. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल. आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल. मग आता हमारा मालिक आया है, उसके सामने जय गुजरात बोलते हो ऐसा व्यक्ती क्या बाला साहब के विचारों के सामने टिक सकता है? कारण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही. कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. अच्छे से आंखें खोलो और ठीक से देखो. आता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका. अजिबात म्हणू नका. अगर अभी आई जागरूकता जे काही शिकवलं नहीं टिकती है तो अपने आप को मराठी माँ का बच्चे मत बोलो. तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो तो हात शिवसेना जागेवरती प्रमुख ने ठेवू कहा है नका. कि पहली बात किसी पर अन्याय करो नहीं, लेकिन अगर तुम पर कोई हाथ उठाता है तो उसका हाथ जगह पर रखो मत. अशी गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात. मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो देवेंद्र आपल्या फडणवीस, तुम देशाच्या कहते हो ना, राज्यामध्ये ऐसी जाऊन गुंडागर्दी गुंडगिरी करू शकतो. सहन नहीं करेंगे. एक मराठी माणूस दाखवा. एक मराठी माणूस ऐसा दिखाइए तुमचे सगळे जिल्हे सपाटे जो किसी राज्य में जाके आरोप गुंडागर्दी करतायत, कर सके. तमाशे करताय. लेकिन तुम्हारे चेले चपाटे उठते हैं, किसी पर भी आरोप लगाते हैं, तमाशा करते हैं. दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा चिरून टाकतील किती लोक. बंगालमध्ये जाऊन बघा, तमिळनाडूमध्ये अरे जाऊन बघा. दूसरे राज्य में अगर कोई मराठी मानुस गया तो वहाँ पर उसकी क्या गति करेंगे? बंगाल में जाकर देखिए, कोणाशी भांडतो आम्ही. तमिलनाडु में जाके देखिए. और हमने हमारे घर में न्याय हक की बात की तो ऐसा त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने नांदलोय. हमारे कई अमराठी गुण्या मित्र हैं. गोविंदाने नांदले, एकत्र राहिले तर आपली पोळी कशी भाजली जाईल म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषयाचा खडा टाकतात. सगळे तुमचे आप हमारी गाव एकजुटता में उघडले. विष घोल रहे वाटेल ते हो. करा. पण मी आज ये तुम्हारे महाराष्ट्राला सारे आवाहन दांव करतोय, म्हणजे एक्सपोज हो गए हैं. विनंती करतोय. यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो, मैं आज पूरे महाराष्ट्र से आह्वान करता हूँ, विनती करता हूँ, इससे आगे आप किसी भी पार्टी के हों, जैसे संयुक्त महाराष्ट्र समिति के वक्त में मराठी माणूस एक हुआ था, वैसी एकजुटता यहाँ तक कि बीजेपी के मराठी माणूस को भी दिखानी चाहिए, साथ आना चाहिए. क्यों नहीं आना चाहिए? जिस राज्य में आप रहते हैं, जिस मिट्टी में आपने जन्म लिया है, जिस माँ से जन्म लिया है, आपण आपले पक्षीय भेदाभेद घेऊन अगर उनके साथ घालणार असू ये लोग इस तरह से मेलेलं बरं. अत्याचार कर रहे होंगे तो ऐसी जिंदगी जीने से मरना बेहतर है. दगडांचा आहे आणि यांच्यासारखं धोंड्यांचा नाही. महाराष्ट्र सभी का है, हे आपण लेकिन आता इन लोगों के जैसा नहीं है. हे काय तुम्ही घेतले? इन लोगों का नहीं है. की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम. मी राजला परवा फोन केला, अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता असं सगळेजण विचारतात आज कसं येईल. हा प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात मैंने झालेली आहे. राज को परसों फ़ोन किया था, लेकिन लोग पूछ रहे थे जैसे आज का इवेंट किसी पिक्चर का प्रीमियर है क्या? ये प्रीमियर हो सकता है, लेकिन आज से शुरुआत हुई है. पण कोणी दादागिरी केली तर आम्ही पहली बात, करणार नाही. हम किसी से दादागिरी करेंगे नहीं, लेकिन किसी की दादागिरी स्वीकार भी नहीं करेंगे. परत एकदा सांगतोय, मराठा मराठेतर शिवसेना प्रमुख ने जो एक बार कहा था फिर से एक बार कहता हूँ, 96 कोळी 92 कोळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे राम सर्व मराठा मतभेद मराठेतर, काढून ब्राह्मण मराठी ब्राह्मणेतर, माणसाची भक्कम एकजूट बांधा. घाटी कोकणी
ये सारे मतभेद भुलाकर आणि शेवटी एक आवाहन करतो मराठी माणूस एक साथ आए. सगळ्या मराठी माणसाने आणि मराठी प्रेमी और आखिर में एक आवाहन करता हूँ फुटू नका फुटू नका सभी मराठी कसा फुसू लोगों नका. से और मराठी जय प्रेमियों से हिंद जय महाराष्ट्र.